आपण एरिया ऑफ रॉम्बस कंप्लीट केलं. हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स D1 इंटू D2. पुन्हा आपण ट्रॅपेझियमचा एरिया पाहिला. हाफ इंटू सम ऑफ दी पॅरलल साइड्स इंटू हाईट. आता आपल्याला 2D वरून जायचे 3D शेप्सवर. आज मी तुम्हाला काही त्याचे फॉर्म्युले सांगणार आहे. आता आपण आज फोकस करणार आहोत 3D शेप्सवर. आणि लक्ष द्या, मजा येईल एकदम. आता हे कॉन्सेप्ट जे आहेत, हे तुम्हाला 12th स्टँडर्ड पर्यंत विसरायचं काम नाही. एकदा तुम्हाला हे चांगलं लक्षात ठेवलं, आज आपण याला ऍक्च्युली आपल्या ब्रेनला पटेल असं समजून घेऊ. याला म्हणायचे काय? फर्स्ट ऑफ ऑल 3D शेप्स मध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो त्यांचा सरफेस एरिया. ठीक आहे. एरिया सोबत आता एक सरफेस एरिया असतो. बिकॉज अ 3D शेप हॅज मोर दॅन वन सरफेस. ठीक आहे नाही? मग आता आपण त्याचा जसं 2D मध्ये आपण पाहिलं, रेक्टँगल मध्ये आपल्याला हा एकच सरफेस दिसतो. हो की नाही? बट इन 3D shapes, we may have more than one surface. So it becomes important to find the areas of all surfaces. समजलं? मग इथे एक सरफेस एरियाचा कॉन्सेप्ट असतो आणि एक असतं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज नथिंग बट कॅपॅसिटी. कारण 3D आहे म्हणजे त्याला डेप्थ आहे, हाईट आहे. आता ही रूम आहे, तुम्ही बसलेली जी रूम आहे, आपण या रूमलाच आज आपल्या डोळ्यासमोर ठेवून फॉर्म्युले तयार करू. त्याचे बिलकुल फॉर्म्युले पाठ करायचे नाही, कारण खूप सारे फॉर्म्युले आहेत. तुम्ही जर आता हे फॉर्म्युले पाठ करत बसतो म्हणलात, तर ते पाठ होतील सुद्धा नो डाउट. पण ते काही दिवसात लगेच विसरून जाते. कारण ते ब्रेनला अप्लायच होत नाहीत आपण काय केलंय. पण जर तुम्ही त्याला अंडरस्टँडिंगने समजून घेतलात, तर तुम्हाला हे फॉर्म्युले लाईफटाईम लक्षात राहतील, जसे माझ्या लक्षात आहेत. मी स्टुडंट असताना जसं शिकलो, तसं मी तुम्हाला सांगणार. आता समजून घ्या, तर सगळ्यात आधी आपला जो आत्ताचा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये सोपे-सोपे फॉर्म्युले आहेत आपल्याला यावर्षी. तर बेसिकली आपण पहिल्यांदा शिकणार क्युबॉइड. क्युबॉइडचाच एक स्पेशल केस क्यूब आणि त्याच्यानंतर आहे राईट सर्क्युलर सिलेंडर. आपल्या सिलेबसमध्ये सध्या हे 3 आहेत. नेक्स्ट इयर व्हेन यू विल बी इन 9th स्टँडर्ड, तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही ऍड होतील. एक सिलेंडरचाच सेपरेट केस आहे कोन, राईट सर्क्युलर कोन. मग येतो स्पियर. स्पियर आणि हेमिस्पियर दोन प्रकार येतात. आणि मग एवढे आपले बेसिक शेप्स आहेत. दोन ऍड होतात. ते थोडेसे समजायला अवघड आहे. समजायला अवघड म्हणल्यापेक्षा कर्व्ड सरफेस आहे त्यांना. याला पण एक कर्व्ड सरफेस असतो. आता याच्याशी रिलेटेड आपण आज सरफेसचे फॉर्म्युले डिराईव्ह करून अंडरस्टँडिंग करू काय असतं. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया सरफेस एरियाज. सरफेस एरियाज. तर एरिया आहे. एरिया इज अ 2D काय म्हणू आपण मेन्सुरेशन कॉन्सेप्ट. 2D असतो हा. कोणताही सरफेस, जसं आता तुम्ही जो स्क्रीन पाहताय तो एक रेक्टँग्युलर सरफेस आहे. तुम्ही बसलात ती फरशी एक सरफेस आहे. तुम्ही टेकलात ती भिंत एक सरफेस आहे. तर या पद्धतीने आपल्याला सरफेस असतात, मोर दॅन वन सरफेस असतील, तर कोणता शेप आहे त्याच्यावर डिपेंड आपले हे सरफेस असणार. आता आपण याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल घेऊया क्युबॉइड. क्युबॉइड काय आहे? इट इज अ 3D शेप. आपण आता त्याला पाहू. कसा असतो क्युबॉइड? यू नो ऑल बेटर इट. दिस इज द क्युबॉइड. ओके. क्युबॉइड मध्ये आणि क्यूब मध्ये काय बेसिक डिफरन्स आहे? क्युबॉइड इज अ 3D शेप which has all surfaces as a rectangle. ज्याचे सरफेसेस रेक्टँगल असतात. आता इथे तुम्ही बघा, याच्यामध्ये हा एक वर सरफेस दिसतो. त्यानंतर बघा तसाच एक सेम खाली सरफेस दिसतो. दिसला? म्हणजे बघा हे 2 सरफेसेस झाले. हा एक लेफ्ट साइडचा व्हर्टिकल सरफेस, तसा राइट साइडचा व्हर्टिकल सरफेस. बघा कॉन्ग्रुएंट आहेत, एक्झॅक्टली मॅचिंग आहेत. तर 4 सरफेस झाले. बघा एक बॅक साइडला रेक्टँगल आहे आणि एक समोर फ्रंट साइडला रेक्टँगल आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला एकूण 6 सरफेसेस दिसतील. थँक यू. वेलकम. तर याला तुम्ही पहा कोणत्याही 3D फिगरमध्ये
मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगणार आहे, त्याचं नाव आहे पॉलीहेड्रॉन. आता माझ्याकडून एक्स्ट्रा टिप द्यायला तुम्हाला. पॉलीहेड्रॉन काय असतं? पॉलीहेड्रॉन इज एनी पॉलिगन which follows this rule. F plus V is equal to E plus 2. या फॉर्म्युल्याला जो फॉलो करतो त्या 3D फिगरला म्हणतात पॉलीहेड्रॉन. व्हॉट इज दिस सर? दिस इज नथिंग बट ऑयलर्स फॉर्म्युला. ऑयलर वॉज अ ग्रेट मॅथमॅटिशियन. त्यांचा एक कॉन्स्टंट नंबर पण आहे पाय सारखा, जसा पायचा 3.14 किंवा 22/7 लिहितो आपण, तसा ऑयलरचा पण एक स्वतःचा कॉन्स्टंट आहे, इरॅशनल नंबर आहे. तुम्ही इरॅशनल तर यावर्षी शिकलात, इरॅशनल तुम्ही नेक्स्ट इयर शिकणार 9th स्टँडर्ड. आता ऐका बेटा, एफ प्लस व्ही इज इक्वल टू ई प्लस 2 मध्ये एफ फॉर फेसेस, व्ही फॉर वर्टायसेस and E for edges. Any 3D figure which is a polyhedron. Polyhedron are made up of only straight lines. Very important. And flat surfaces. No any curved surface. Just like this cup. This has curved surface. So this cannot be a polyhedron. But the room that we are sitting in, this is a polyhedron because it has 6 faces. All are made up of flat surfaces. So it may be a polyhedron. May be म्हणतो हा. It will be compulsorily polyhedron if and only if it follows this formula. This is the technique derived by great mathematician Euler to understand whether the given polygon is a polyhedron or not. It's a polygon, no doubt. But to become it as a polyhedron, it must follow this formula. त्यांनी खूप विचार करून हा फॉर्म्युला बनवला. त्यांना खास रिलेशन सापडलं. जसं आता या ठिकाणी तुम्ही बघा, ह्याला 6 फेसेस आहेत. फेस आणि एज मधला फरक, एज आणि साइड मधला फरक लक्षात घ्या. 2D फिगर मध्ये आपण जेव्हा रेक्टँगल काढतो तेव्हा आपण याला साइड म्हणतो. पण आता ही जी तुम्हाला दिसते ही एक साइड आहे, ओके आहे. पण तुम्ही बघा, ही जी पर्टिक्युलर साइड आहे, ही जी समोर फ्रंट मध्ये रेक्टँगल आहे त्याची साइड आहे, ओके. आणि हीच साइड जो वरचा एक रेक्टँगल आहे, तुम्ही ज्याला टॉप फेस वरून पाहिला तर एक रेक्टँगल दिसेल, तर त्याची पण ही साइड आहे. म्हणजे बघा, ही जी साइड आहे ना, ही या रेक्टँगल आणि वरचा रेक्टँगल दोघांना कॉमन आहे. तर जेव्हा एक साइड दोन फेसेसला कनेक्ट करते तेव्हा तिला म्हणतात एज. फॉर एक्झाम्पल, हा मोबाईल याची ही साइड आहे आणि हा रिमोट याची ही साइड आहे. या दोघांना जेव्हा मी कनेक्ट करतो असं, तेव्हा बघा ही दोघांची कॉमन साइड आली, तेव्हा ह्याला म्हणतात एज. एज आपण 3D फिगर मध्ये म्हणतो, एज 2D मध्ये म्हणत नाही. जसं आपण ह्युमनचे बॉडी पार्ट्स म्हणतो तसं 3D फिगरचे पार्ट्स असतात. दिस इज द पार्ट. एज, फेस अँड वर्टायसेस. एनी पॉलीहेड्रॉन हॅज these 3 पॅरामीटर्स: फेसेस, वर्टायसेस, एजेस. आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये दिस इज अ क्युबॉइड, दिस इज अ क्युबॉइड. या क्युबॉइडला फेसेस किती आहेत? 6 आहेत. 6 फेसेस, व्हेरी गुड. वर्टायसेस बघा, वर 4 खाली 4, 8 आहेत. आणि एजेस बघा, 12 आहेत. 12 आहेत. आता आपण काय म्हणतो, सर 6 फेसेस, एका फेसला 4 साइड्स. तर आपल्याला वाटू शकते की याच्या 24 साइड्स आहेत. नाही, पण तुम्ही बघा, एक साइड दोघांमध्ये कॉमन आहे ना, तर अशी प्रत्येक साइड 2 फेसेस मध्ये कॉमन आहे. तर तुमचं 24 आन्सर नाही होणार एजचं. हाफ करा, कारण तुम्ही दोनदा काउंट करायला त्याला. तर 24 चा हाफ करा, 12. नाउ लुक, यू ऍड एफ अँड व्ही. एफ अँड व्ही 14. 14 आणि ई मध्ये 2 ऍड करा. 14. 14 इज इक्वल टू 14. या फॉर्म्युल्याला हा फॉलो करतोय. किंवा तुम्ही याला असे बघू शकता, ह्यालाच ऑर मध्ये असं पण लिहिता येते हा. एफ प्लस व्ही मायनस ई मस्ट बी 2. बघा, एफ मध्ये बी ऍड करा 14. 14 मधून 12 मायनस करा 2. ऑलवेज 2 येणार. पॉलीहेड्रॉन मध्ये हे नेहमी 2 नेहमी येणार. यू कॅन चेक वन अनादर. अजून एक तुम्हाला दाखवतो. पॉलीहेड्रॉन मध्येच या, चला याच्यात या.
छान आहे बघा हा. आता बघा, हा पॉलिहेड्रॉन आहे की नाही चेक करूया. लुक, फेसेस बघा, खाली एक आहे, इकडे उभा ट्रायंग्युलर 1, हा 2, मागचा 3, 4 आणि 5. त्याला फेसेस किती आहेत? 5. वर्टायसेस वर एक, खाली 4, 5 आहेत. आता एजेस खाली 4 आहेत, 4 आहेत एजेस. हा, 5, 6, 7, 8 आहेत. नाव यू कॅन सी एफ प्लस व्ही करा, त्याच्यातून ई मायनस करा, 2 येते का चेक करा. 10 minus 8, 2 आला. So it's a polyhedron. So it was a very great formula given by Euler. आता आपण क्युबॉइड मध्ये येऊ परत आणि आता पाहू क्युबॉइडचा सरफेस एरिया. इथपर्यंत क्लिअर आहे? तर एनी क्युबॉइड हॅज 3 डिफरंट साइड्स, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक असतं बेटा टोटल सरफेस एरिया. याला आपण इन शॉर्ट म्हणू आजपासून टीएसए. टीएसए, सीएसए, व्हीएसए असे नाव येतील. आता नावामध्ये टोटल सरफेस. सो हाऊ मेनी सरफेसेस अ क्युबॉइड हॅव? 6. So we want to calculate 6 surfaces and then adding them. आता मी तुम्हाला ही स्टोरी या फिगर पेक्षा या रूम वरून शिकवतो. चला, या रूमच्या समोर तुम्ही पाहताय जी वॉल आहे बघा, तिची एक खाली लेंथ आहे आणि एक हाईट आहे. तो एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रीड्थ. आता ह्याचा लेंथ एल आहे आणि ब्रीड्थ एच आहे, तर ह्याचा एरिया काय झाला? एल एच. एल इंटू एच. बघा बरं, एल एच झाला. सेम एल एच मागं पण असेल तुमच्या, त्याही वॉलचा तोच असेल. एल एच प्लस एल एच, 2 एल एच. आता बघा, ती ब्रीड्थ आहे त्या वॉलला आणि ती हाईट आहे, तर त्या रेक्टँगलचा एरिया बी एच. सेम बी एच समोर आहे, बी एच प्लस बी एच, 2 बी एच. आता वर या, वर लेंथ आणि ब्रीड्थ आहे, तर वर एल बी आहे, सेम खाली एल बी आहे, 2 एल बी, 2 एल बी, 2 एल एच, 2 बी एच. सगळ्यातून 2 कॉमन काढा, झाला टोटल सरफेस एरिया. तर पाठ करायची गरज नाही, डोक्याला तुम्ही थोडासा ताण द्या. तुम्ही बघा, याला आहे वर आणि खाली एल बी, एल बी, एल बी, एल बी. बी ने संपलं, बी ने सुरू करा, बी एच, बी एच आणि एच एल, एच एल. सगळ्यातला डबल आहेत म्हणून 2 कॉमन काढा. काय कॉमन झाला? एल बी 2 वेळा, बी एच 2 वेळा, एच एल 2 वेळा. अँड दिस इज द टीएसए ऑफ क्युबॉइड. वी हॅव डिराइव्ड अ फर्स्ट फॉर्म्युला. तर पाठ करायची गरज आहे का बघा आता? आपण याला अंडरस्टँडिंग लेवलला पाहिलं. टोटल म्हणले सर, हा टोटल. टोटल आहे तर 6 ला 6 फेसेस. आता मी तुम्हाला माझ्याकडून एक प्रश्न विचारतो, तुम्ही बघायचा आन्सर देता आला तर द्या. ह्याच्या व्हर्टिकल सरफेसेसचा एरिया काय आहे? व्हर्टिकल फेसेसचा एरिया एक लावा. तुम्ही आता चेक करा, व्हर्टिकल फेसेस मध्ये हा कोण आहे? बघा, बी इंटू एच. हा बी एच आहे, हा बी एच आहे. व्हर्टिकल फेसेस मध्ये कोण आले? 2 बी एच आला. व्हर्टिकल मध्ये अजून कोण आहे? समोरचा एल एच आणि मागचा एल एच, 2 एल एच. ह्याच्यात वरचा आणि खालचा एल बी येणार नाही फक्त. तर बघा, ह्याच्यात कॉमन कोण निघते? 2 आणि एच निघते. एच पण निघते ना, दोघांची हाईट सेम आहे. तर इकडून बी आणि इकडून एल. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 2 फॉर्म्युले आता तुमच्या समोर मी आणलेले आहेत, तुम्हाला हे 2च सध्या लक्षात ठेवायचे. ऍज अ सायकल, एल बी, बी ला संपलं बी ला सुरू, एच, एच ला संपलं एच ला सुरू, एल ला संपलं एल ला सुरू. तर बघा इकडे एल. समजलं? एक सायकल. याला मी 9th स्टँडर्डला असताना मला एक चॅप्टर होता मॅथ्स मध्ये, चक्रीय राशी म्हणून. आय वॉज इन मराठी मीडियम दॅट टाइम. त्याला आपण म्हणतो सायक्लिक एक्सप्रेशन. तर एक सायकल बनवते बघा, एल बी, बी एच, एच एल. असे सायक्लिक एक्सप्रेशन्स असायचे आम्हाला. खूप टफ क्वेश्चन्स असायचे. तुम्ही खूप लकी आहे. आमचं 9th स्टँडर्ड आतापर्यंत भारतातल्या सगळ्या सिलेबस मधलं सगळ्यात टफेस्ट होतं आमचं 9th स्टँडर्ड. तुमचंही 9th भरपूर टफ आहे, म्हणून तुम्ही चांगलं
मॅथ्सचे फोकस आता करून घ्या बेसिक्सवर. समजले हे दोन फॉर्म्युले कसे आले? आता आपण जाऊया क्यूबकडे. क्यूब इज द स्पेशल केस ऑफ क्युबॉइड. वाय? व्हेरी इम्पॉर्टंट. क्यूब आणि क्युबॉइड मध्ये काय फरक आहे? क्यूब मध्ये सगळे फेसेस स्क्वेअर असतात. झालं, एवढाच फरक आहे. म्हणजे सर ही लेंथ आहे, तर ही पण लेंथ आहे, ही पण लेंथ. ऑल साइड्स आर सेम. स्क्वेअर असेल तर या रूमच्या सगळ्या भिंती एकसारख्याच केल्या तर क्यूब बनेल की नाही? क्यूबचा अर्थ लेंथ, ब्रेड्थ, हाईट सगळे सेम. तर या रूम मध्ये सेम ती भिंत एक स्क्वेअर केली, सेम असे 5 स्क्वेअर केले. आपला खडूचा डबा क्यूब दॅट इज. तर लक्षात ठेवायचं ऑल एजेस आर इक्वल. तर चला आता मला जर याचा टीएसए काढायचा आहे तर मजा येईल बरं. बेसिक फॉर्म्युला काय होता? एलबी प्लस बीएच प्लस एचएल. आता थोडंसं डोकं लावा. सर इथं तर एलबी बीएच एचएल सगळे सारखेच आहेत. ऐका मी काय शिकवायलो बघा. 2 एल ला एल म्हणा, बी ला पण एलच म्हणता ना. ऑल आर सेम. तर इकडं पण काय होईल? एल इंटू एल. इथं पण काय होईल? एल इंटू एल. सर हा तर एल स्क्वेअर आहे, हा पण एल स्क्वेअर आहे आणि हा पण एल स्क्वेअर आहे. सर इथं 3l स्क्वेअर आहेत. आताच आम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन शिकलो. तर 2 3 जा काय होते? खतम. याचा फॉर्म्युला. म्हणून म्हणलं तुम्हाला पाठ करायची गरज नाही, डोकं लावा. किंवा असं डोकं लावा. हा जर एक स्क्वेअर आहे तर सगळे 6 ला 6 सेम आहेत. एका स्क्वेअरचा एरिया एल स्क्वेअर. 6 टाइम केलं तर 6l स्क्वेअर. तर टीएसए काढायचा असेल क्युबॉइड क्यूबचा टीएसए काय असतो? 6l स्क्वेअर. सांगा व्हर्टिकल फेसेस काय होईल? व्हेरी गुड. कारण इथे 4 फेसेस आहेत व्हर्टिकल. एकाचा एरिया एल स्क्वेअर, 4चा 4l स्क्वेअर. तर पाठ करायचं कामच नाही. बेसिक डोकं लावायचंय. चला रिवाइज करू. एक लक्ष द्या. आता आपण जाऊया राईट सर्क्युलर सिलेंडर. आता याचं मला पाहायचंय सरफेस एरिया. आता याच्यामध्ये 2 टाईपचे सरफेस एरिया असतात. एक सीएसए असतो, कर्व्ड सरफेस असतो याला. बघा हा एक सिलेंडर आहे, कप. आता लक्ष द्या, मी याची तुम्हाला एक टेक्निक शिकवतो आणि हे तुम्हाला आता पूर्ण इथंच पाठ झालं पाहिजे. दिस इज राईट सर्क्युलर सिलेंडर. सर याला राईट सर्क्युलर सिलेंडर का म्हणतात? लक्ष द्या रे. बघा याला एक ही हाईट आहे, या दोन वर आणि खाली 2 सर्कल दिसतात. तर हे 2 सर्कलचे सेंटर्स यू कॅन सी हिअर. बघा वर एक सर्कल आहे आणि खाली एक सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे हा. आणि यू कॅन ऑल्सो सी सर्कल आहे ते रेडियस होईल, ही पण रेडियस होईल. आणि हाईट आहे म्हणजे बघा इथे राईट अँगल आहे, म्हणून याचं नाव आहे राईट सर्क्युलर सिलेंडर. राईट बिकॉज इट्स हाईट इज परपेंडिक्युलर ओनली. फक्त परपेंडिक्युलर घेतो म्हणून याचं नाव राईट सर्क्युलर. राईट शब्द कुठे आला? याचा अर्थ तिथं राईट अँगल आहे. आता बघा ह्याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स आहेत? की रेडियस आहे आर आणि हाईट आहे एच. तर आपल्या याच्यामध्ये आर आणि एच बद्दलच बोलायचं असते. जसं क्युबॉइड मध्ये एल बी एच होतं, क्यूब मध्ये एल होता सगळेजण, तसं राईट सर्क्युलर सिलेंडर मध्ये 2 पॅरामीटर्स असतात, रेडियस आणि हाईट. व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला काय काढायचं याचा सीएसए. सीएसए म्हणजे फक्त कर्ड सरफेस एरिया. आता इमॅजिन करा, हा जर एक सिलेंडर आहे, मला याचा फक्त कर्ड सरफेस काढायचा आहे. कर्व. हा नाही घेऊ शकत मी खालचा, कारण हा तर एक सरफेस आहे. कर्ड सरफेस काय राहील? हा. सांगा बरं, मी इथून इथं फिरलो म्हणजे मी किती फिरलो? सर्कमफेरन्स फिरलो ना? 2 पाय आर एच. एक चक्कर मारली तर 2 पाय आर. 2 पाय आर फिरलो. आता नीट लक्ष द्या. तुम्हाला जर मी एक गंमत सांगितली, चला आता काय करायचं करू, आपल्याला फिरायचंय छानपैकी. लक्ष द्या, आता जी आयडिया सांगायलो ती तुम्हाला कोणी नाही सांगणार. यू कॅन इमॅजिन. चला ह्याला घेतलं इथं. एक चक्कर मारली. मी कर्व सरफेस बद्दल बोलायलो.
कर्व, फक्त कर्व, टोटल नाही. तर बघा, एकदा फिरलो 2 पाय आर. बघा बरं, त्याच्यावर अजून एक आला, लेयर आला, त्या सर्कलवर एक सर्कल आला, त्याचा 2 पाय आर. अजून एक सर्कल आला, 3 पाय आर, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अँड सो ऑन. आता मी याला याच्या हाईट पर्यंत घेऊन जातो. सांगा, 2 पाय आर होता एकाचा. असे मी किती घेतले? इथे 12 घेतले. पण ॲक्चुअली कुठपर्यंत गेलो मी? हाईट पर्यंत गेलो ना? एकदा फिरल्यावर 2 पाय आर. असे कितीपर्यंत फिरलो? हाईट पर्यंत. तर 1 टू मेनीला मल्टिप्लाय करतात. तर 1 साठी 2 पाय आर. मग h हाईटमध्ये किती होतील? 2 पाय आर h. दॅट इज 2 पाय आर h. खतम फॉर्म्युला. तर इथं पाठ करायची गरज नाहीये. कर्वमध्ये एकदा फिरलो 2 पाय आर. असे एकावर एक किती फिरलो? h. खतम. समजलं याचं टेक्निक? लक्षात ठेवण्याचं? असं लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये सी-एस-ए काय? सर एक चक्कर मारली तर 2 पाय आर. असं किती टाइम्स? हाईट टाइम्स. म्हणून आपण त्याला लिहितो 2 पाय आर एच. इट्स सो इझी. म्हणून याला पाठ करायचं नाही. मी कॉन्सेप्ट सांगितला. सी-एस-ए, फक्त सी. आता मला पाहिजे टी-एस-ए, टोटल. सर टोटलमध्ये आम्ही हा सरफेस आणि हा सरफेस घेतला नव्हता. सी-एस-ए मध्ये घेतला होता का बघा? नाही. कर्व सरफेस एरिया. हा, हे बघा, याला म्हणा कर्व सरफेस एरिया. याला म्हणा टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. ऐका रे, आता टीएसए कसा बनेल? सर मला याचं टोटल पाहिजे. टोटल पाहिजे म्हणजे कर्व आलं आणि वरचा आणि खालचा सर्कल आला ना. तर सांगा टीएसए मध्ये कोण कोण येणार? सर टीएसए मध्ये सीएसए पूर्ण येणार आणि काय येणार? सर वरचा आणि खालचा 2 सर्कलचा एरिया पण येणार. एरियाच काढायचा ना मला. तर सांगा सीएसए किती होता? 2 पाय आर एच. एका सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. असा वर एक सर्कल आहे तेवढाच खाली आहे. तर 2 पाय आर स्क्वेअर. आता सांगा कोण कोण कॉमन येते? 2 पाय आर, 2 पाय आर. इथून एक आर पण कॉमन येते. एच येत नाही. एकच कॉमन आहे. 2 पाय आर कॉमन काढा. तर सांगा काय उरलं इथून? एच आणि इथून एक आर उरला. आर स्क्वेअर आहे ना. एक आर डिवाइड झाला. तर इथून आजपासून लक्षात ठेवायचं टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आर इज द रेडियस. इथं स्क्वेअर आहे ना. इथल्या आर मधून एक आर कॅन्सल होईल, एक उरल की नाही? वेन यू टेक इट कॉमन. कॉमन घेतला म्हणजे याने याला डिवाइड कर, एच उरते. हा, मग याने याला डिवाइड कर, तेच आहे उरलेला आर. आता कळलं? म्हणून शिकवताना लक्ष द्यायचं, इकडे तिकडे पाहायचं नाही, बोलायचं नाही. आता आपल्याकडे एकूण फॉर्म्युले झाले. एवढे तुमच्या सिलेबस नुसार एवढे आहेत. चला, पहिला एरिया ऑफ क्युबॉइड. आता क्युबॉइड मध्ये टीएसए 2 इंटू एलबी प्लस बीएच प्लस एचएल. वर्टिकलला 2BH प्लस 2LH. क्यूब मध्ये टोटल 6L स्क्वेअर. वर्टिकलचा 4L स्क्वेअर. व्हेरी नाईस. क्युबॉइड झालं, क्यूब झालं. सिलेंडर मध्ये सीएसए 2 पाय आर एच. असं लक्षात ठेवायचं, 2 पाय आर एच. आता 2 पाय आर एच. 2 पाय आर एच मध्ये काय ऍड करायचा? वरचा आणि खालचा सर्कल ऍड करायचा. टोटल करायचंय. तर 2 पाय आर स्क्वेअर. तर इन शॉर्ट 2 पाय आर इंटू आर प्लस एच. आता वही पेन काढायची. सगळे फॉर्म्युले आठवू आठवू मनाने लिहायचे.